Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ विधानसभा से शिवसेना शिंदे गठ के उम्मीदवार के रूप में विधायक डॉक्टर बालाजी किनीकर को अभी तक वेटिंग में रखा गया है। पक्षांतर्गत विरोध कायम है। अंबरनाथ के मतदाता और शिंदे कार्यकर्ता वेट एंड वॉच की स्थिति में है। क्या किनीकर को उम्मीदवारी मिलेगी? ज़्यादातर लोगों का कहना है कि उनके अलावा कोई उम्मीदवार हो ही नहीं सकता, लेकिन अब एक नया नाम उभर कर सामने आ रहा है। उल्लासनगर के अरुण आशान ने अब जोर दिया है कि उन्हें अंबरनाथ से टिकट दिया जाए। वह इसके लिए भरपूर प्रयास भी कर रहे हैं। दूसरी ओर लोगों ने देखा कि किनीकर और वालेकर के बीच आमना सामना तो हो गया, हाथ भी मिल गए, लेकिन दिल मिलता दिखाई नहीं दे रहा है। सेना के दो नेताओं ने दोनों के बीच दोस्ती कराने का प्रयास भी किया है। वालेकर समर्थकों के सामने किनीकर ने 2 बार क्षमा मांगते हुए कहा कि अगर उनके द्वारा जाने अनजाने में किसी का दिल दुखा है तो वह दिलगिरी व्यक्त करते हैं, और ये भी कहा कि आज से हम मिलजुल कर एक पक्ष का कार्य करेंगे। लेकिन दोनों के बीच दूरियां मिटी नहीं है, ऐसा दिखाई दे रहा है। वालेकर के एक समर्थक ने सोशल मीडिया पर एक पुराना वीडियो वायरल किया, जिसमें अरविंद वालेकर एक कार्यक्रम में ये कहते दिखाई दे रहे हैं कि हमारे नाद में लगने का नहीं। इससे पता चलता है कि दोनों का मन मुटाव खत्म होने के लिए दिल्ली दूर है, इसलिए किनीकर अब तक होल्ड पर है। रविवार या सोमवार तक उनके नाम की घोषणा होती है या नहीं, इस पर सबकी नज़र है, क्योंकि मंगलवार को नामांकन फॉर्म दाखिल करने की आखिरी तारीख है। डॉक्टर बालाजी किनीकर डेंजर झोन में दिखाई दे रहे हैं। ज्या झालेल्या काही चुका असतील, काही माझ्याकडून असतील, काही तुमच्याकडून असतील, पण याच्यापुढे शिंदे साहेबांच्या, खासदार साहेबांच्या, लांडगे साहेबांच्या आणि अण्णा वाळेकरांच्या खाली पूर्वी मी काम करत आलो आणि आताही ह्याच्या पुढे मी काम करणारच आहोत. कारण का काही गोष्टी कळत न कळत दुभागल्या गेल्या असल्यामुळे काही माझ्याकडून मिसअंडरस्टँडिंग असेल किंवा त्यांच्याकडून काही मिसअंडरस्टँडिंग असेल किंवा माझ्या काही चुका असतील, त्या काळामध्ये जे काही झालेले असतील त्या चुका परत होणार नाहीत. आणि जरी काय तुमच्या मनाला कुठे लागलं असेल किंवा केसेस माध्यमातून किंवा काय बोलण्याच्या माध्यमातून दोन्ही पक्ष वेगळे झाल्यामुळे, तर त्या मी याच्यावर दिलगिरी व्यक्त करतो. आणि ह्याच्यापुढे जे काही काम आहे मुख्यमंत्री साहेबांच्या, लांडगे साहेबांच्या, खासदार साहेबांच्या, अण्णांच्या, जसं उल्हासनगरला राजेंद्र चौधरी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम करतो त्याचप्रमाणे याही पुढे मी काम करणारच आहे. पूर्वी केलेलं आहे, आजही करणारच आहे. त्याच्यामध्ये असं काही दुमत नाही आहे. जे काय असेल ते डायरेक्ट शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी डायरेक्ट अण्णांनाच फोन करेन. मध्ये काही असतात आमच्याकडले आजूबाजूचे काही कार्यकर्ते असतील किंवा अण्णांच्या आजूबाजूला काही कार्यकर्ते असतील किंवा तुमच्याकडले अण्णांच्या इकडून काही हितचिंतक असतात, ते फेसबुकवर माझ्याबद्दल टाकत असतील किंवा माझ्याकडल्या जे काही हितचिंतक असतील ते फेसबुकवर टाकत असतील, तर आम्ही सांगितलेले की बाबा ह्याच्या पुढे असं काही करायचं नाही. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर माझ्याकडे किंवा शिंदे साहेबांकडे याची तक्रार केली जाईल किंवा तुम्हाला सांगितलं जाईल. आणि ह्याच्यापुढे जे काय असेल पूर्वी केलं आताही करणारच आहे. आणि माझ्याकडून काही असं नगरपालिकेचं इलेक्शन असेल ते अण्णा वाळेकर असतील, खासदार साहेब असतील, शिंदे साहेब असतील, मी आहे, राजेंद्र चौधरी साहेब, उल्हासनगरला जसं आहे त्याप्रमाणे आम्ही नगरपालिकेचे इलेक्शन अण्णांच्या आणि खासदार साहेब शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करणारच आहोत. माझ्याकडून असे काय तुम्हाला असं वाटतंय किंवा मी काय चुका केल्या असेल, काय झाल्या असतील माझ्याकडून चुका, तर त्याच्यावरती दिलगिरी व्यक्त करतो. आणि असंच पुढे तुमचं जे प्रेम आहे, ज्यावेळेस 2009, 14 आणि 19 जे तुमच्यामुळे मी या ठिकाणी आमदार झालो, अण्णामुळे, राजेंद्र चौधरी, लांडगे साहेब, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, वामन सेठ यांच्या सर्वांच्याच मुळे मी आमदार झालो. मी कधीही असं त्यांना असं कोणी सांगितलं असेल की बाबा मी वेळोवेळी, राजेंद्र चौधरीलाही माहिती आहे, शिंदे साहेबांनाही माहिती आहे, वेळोवेळी मी ज्याच्या वेळेस वेळ आलं त्यावेळेस मी का बोललो की बाबा नाही, ज्यांचा मान आहे त्यांना मान दिलेला आहे. मी कधीही शाखेत असेल किंवा कुठेही असेल असं कुणालाही अपमानित असेल किंवा कुणाही वरिष्ठांचा असा अपमान होईल असं कधीही मी बोललेलो नाहीये. पण कधी असं तुम्हाला जाणवलं तर त्याच्यावर तीही अजून मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि असंच आपण सर्वांनी
एकजुटीने आपण शिंदे साहेबांच्या, खासदार साहेबांच्या, अण्णा वाळकरांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी काम करूया आणि असंच तुमचा सहकार्य जसं 9ला, 14ला आणि 19ला मिळेल त्याचप्रमाणे यावर्षी 2014ला, 24ला आपले अण्णा वामनशेठ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रचंड मतांनी निवडून द्या हीच विनंती मी आपल्या समोर करतो. एक विचारायचं होतं, म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे की अण्णांशिवाय आपण ह्या सगळ्या इलेक्शनला आपण तोंड देऊ शकत नाही? ते काय आतापर्यंत करत काय आहे? ते काय म्हणते सहकार्य वगैरे थोडंसं म्हणजे का सगळ्यांच्या वतीनेच बोलते. तुम्ही म्हटलं की मी वेळोवेळी अपमान नाही केला, काही नाही केलं, पण तुम्ही आता जे कॅटलॉग आहे तुमचं जे रिपोर्टर यूसुफ शेख, अंबरनाथ, उल्हास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।